महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणरायाचे आगमन उत्साहात होत आहे। ज्या उत्साहामध्ये श्रद्धावान भक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात। भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली। या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात। भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला। गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गणेशाच्या आगमन प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये होत असतं। श्रद्धावान भक्त बाप्पाचे मनापासून सेवा करत असतो। बाप्पा काही दिवसांसाठी येतो, परंतु वर्षभर सुख दुःख भरभरून देत असतो। दुःखाला लढण्याची ताकद देत असतो। अनेक माणसं दर्शनासाठी फिरत असतात। श्रद्धा, प्रेम, आपुलकी, नातगोत आपल्या घरी येऊन आपली नाती बळकट होत असतात। वाडा तालुक्यातील तळसे येथे अनेक गणेश भक्तांनी नदी किनारी जाऊन बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आणि गणेश भक्त हजारोंच्या संख्येने बाप्पाला निरोप देण्यासाठी तेथे उपस्थित होते। गजानना श्री गणराया आधी बंधू तुझं मोरया, गणराज रंगी नाचतो अशी भक्तिगीतांनी आज सगळं वातावरण आनंदी उत्साही झालेलं असेल। आपले लाडके बाप्पा घराघरात, मंडपात तसेच कार्यालयात विराजमान झाले आहेत। त्यांची पूजा उपासना करण्यासाठी आपण जय्यत तयारी केली असते। पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी सर्वात खास असून 10 दिवस बाप्पांची सेवा करून 11व्या अर्थात अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो। आपल्याकडे 1.5, 5, 7 दिवसांनी घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते। सध्याच्या काळात दिवस धावपळीचे आहे। नोकरी व्यवसायानिमित्त लोकांना वेळ कमीच मिळतो, पण गणपतीची आराधना उपासना करायची असते। मग अशा वेळी 1.5 दिवसांचे गणपती बसवून त्यांची सेवा केली जाते। बाप्पा जरी 1.5 दिवस आपल्या घरी असला तरी तो वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह भरतो। शास्त्रानुसार 1.5 दिवसात गणपतीचे विसर्जन करतात। ही परंपरा आधीपासून चालत आली आहे। असे सांगतात की 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जन आणि शेती यांचा संबंध आहे। गणेश चतुर्थीपर्यंत धान्याची पाती शेतात दिसतात, तेव्हा धरणी मातेचे आभार मानण्यासाठी तिथे गणपती तयार करून त्याची पूजा केली जाते। प्राणप्रतिष्ठा केलेला हा बाप्पा 1.5 दिवसांनंतर आपल्या घरी जातो, म्हणजे त्याचे नदीत विसर्जन केले जाते। सिद्धार्थ गायकवाड, वाडा तालुका प्रतिनिधी, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।